मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्री म्हणत असते की मला आता शिक्षण घ्यायचं नाही आहे. येऊ दे मालकाला, मी त्यांना सांगणारच आहे की मी माझा संसार आणि माझी चूल सांभाळणार, बाकी मला काही नको, मला नाही शिक्षण वगैरे घ्यायचं. आणि तेवढ्यात तिथे ज्योती आलेला असतो. सावित्रीने एक कापड घेतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ती तिची पाटी, पेन्सिल आणि अंकलिपी हे आता सगळं बांधून ठेवणार असते. ती म्हणते, बास झालं आता, आता शिक्षण वगैरे काही नको, मला माझं घरदार सांभाळायचं आहे. शिक्षणापेक्षा मला माझ्या घरातली शांतता महत्त्वाची आहे. शिक्षण बंद म्हणजे बंद. मालक आले की त्यांना सांगते, ते माझ्यावरती रागवले चिडले तरीसुद्धा चालेल, पण आता शिक्षण घेणार नाही. त्यांना इथे राग आला ना तरीसुद्धा मी तो सहन करेन, पण आता शिक्षण बंद म्हणजे बंद, असं तिने कायमचं ठरवलेलं असतं. कारण तिला घरामध्ये वाद नको असतात, भांडण नको असतं. आणि तेवढ्यात तिथे ज्योती आलेला असतो. सावित्री जेव्हा आपली अंकलिपी वगैरे बांधून ठेवत असते तेव्हा ज्योती एक एक करून स्वतःचं सुद्धा पुस्तक तिला ठेवायला देत असतो. ती म्हणते, मालक, अहो तुम्ही कधी आलात? ज्योती म्हणतो, आत्ताच आलो. शिक्षण बंद करायचं म्हणतेस? ठीक आहे, दोघेही सोबत शिक्षण बंद करूया. आता हे घे, माझी पुस्तकंसुद्धा बांधून ठेव आता याच्यामध्ये. तेव्हा सावित्री म्हणते, अहो मालक, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही कशाला शिक्षण बंद करताय? तुम्ही शिक्षण बंद केलं तर पाप लागेल मला. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, मग तू शिक्षण बंद केलंस तर मला पाप नाही लागणार का? ती म्हणते, नाही लागणार. मी नाही शिकले ना तरीसुद्धा काही फरक पडत नाही. समजतंय का तुम्हाला? मी इथे शिक्षण घ्यायला नाही आले, मी तुमचा संसार करायला आली आहे ना. मला हा संसार चांगल्या पद्धतीने करायचा आहे. या शिक्षणामुळे घरामध्ये उगाच मला वाद नको, मला आपल्या घरामध्ये शांतता हवी आहे. तेव्हा ज्योती म्हणत असतो की सावित्री, अगं हे काय बोलतेस तू? शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे तुला समजावून सांगितलं आहे ना. तेव्हा इथे सावित्री म्हणते, अहो सगळं कळतं मला, पण घरातली इतकी कामं, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळी कामं सुरूच असतात. अहो मला वेळसुद्धा मिळत नाही. आणि थोडासा वेळ काढायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कुणी ना कुणीतरी येतच असतं. सराव केला नाही तर तुम्ही रागवणार, आणि सरावाला बसले आणि जर कुणाला कळलं तर घरातले रागवणार. तुम्हाला माहिती आहे, कामाकडे थोडं दुर्लक्ष झालं तर इथे जाऊबाई चिडवतात, म्हणतात की नवरा गेल्यानंतर तुला करमत नाही म्हणून. आणि त्या मोठ्या सासूबाई तर आहेतच ना इथे छोट्याच्या गोष्टीचा बाऊ करायला. त्या माझ्यावरती दिवसभर लक्ष ठेवून असतात. कधी करायचं आहे मी सराव? तुम्हीच सांगा बरं आता. इथे आता दिवसभराची कामं काही कमी असतात का मला? इथे शेण सारवायचं, भाकऱ्या थापायच्या, जेवण करायचं, म्हणजे अगदी सगळीच कामं असतात. ती करून करूनच ते आधीच थकलेली असते. आणि त्याच्यामध्ये अभ्यासाला आता वेळ कधी काढायचा? त्यातूनही जर वेळ काढला तर कुणी ना कुणीतरी येतच असतं. जर कुणाला कळलं की मी अभ्यास करते म्हणून सराव करते तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा ज्योती म्हणतो, मला सगळं कळतं आहे, पण म्हणून शिक्षण घ्यायचं नाही याला काही अर्थ नाही. तेव्हा ती म्हणते, अहो पण, तो म्हणतो, पण हा सीतेच्या स्वयंवरात होता, पण हा द्रौपदीच्या स्वयंवरात होता, पण आता पण वगैरे नाही, आता आपण करायचा तो गनिमी कावा. ती म्हणते, काय गनिमी कावा? तेव्हा ज्योती म्हणतो, हो. ज्योतीने इथे आता सावित्रीचा अभ्यास रात्रीचा सुरू केलेला असतो, कुणालाही कळू नये म्हणून. त्याने इथे छोटा दिवा लावलेला असतो आणि सावित्रीला प्रॅक्टिस सुरू करायला सांगितलेली असते. तर आता म पासून सुरुवात झालेली असते. म, मला काना मा, मला पहिली वेलांटी मी, दुसरी वेलांटी मी, असं ती आता काढत असते आणि ते अक्षर बोलतसुद्धा असते. ती म्हणते, मालक बघा मी कशी काढली ती. तेव्हा ज्योती म्हणतात की मी तर बरोबर आहे, पण आता. ती म्हणते, अहो मी कशी काढली ती बघू नका, मी कसं काढले ते बघा. तेव्हा ज्योती म्हणतो की छान काढले. आणि सावित्री, तुझं अक्षर वळणदार आहे बरं का, फक्त आता तुला अजून ते अक्षर वळणदार काढायचं आहे. ती म्हणते, तुम्हाला आवडलं ना, बास झालं, आता अजून काही नको.
तेवढ्यातच तिथे गोविंद काकांच्या खरखरण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा ज्योती सावित्री दोघेसुद्धा घाबरतात. तेव्हा ज्योती म्हणत असते, अहो आधी हा दिवा विझवा. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नको नको, दिवा विझवायचा नाही. तेव्हा ज्योती त्या दिव्याला आता आडोसा देतो आपल्या हाताने आणि त्याचा उजेड कमी करतो. तेव्हा गोविंद काका बाहेर जातात. त्यांचं लक्ष जातं तर दिव्याचा उजेड काही बाहेरपर्यंत येत नाही. तेव्हा इथे गोविंद काका पुन्हा गेल्यानंतर ज्योती आपला हात बाजूला काढतो. तेव्हा सावित्री म्हणते की मला असं वाटलं आपला गनिमी कावा आत्ताच घरच्या लोकांच्या समोर येतोय की काय. तेव्हा ज्योती म्हणतो असं काही होणार नाही आहे. सावित्रीला हसायला आलेलं असतं. सावित्री म्हणत असते जर आता सगळ्यांना कळलं असतं तर आत्तापासूनच शिक्षण बंद झालं असतं. तेव्हा ज्योती म्हणत असतो की चला आता सुरुवात करा. तेव्हा ती आ पासून परत बोलायला सुरुवात करते. तर इथे आ ई उ ऊ आणि ए बोलायचं तर ती आता तिथे वेगळं अक्षर बोलते. ती आता डायरेक्ट ओवरती जाते. तेव्हा ज्योती म्हणतो एडक्यातला तो कोण बोलणार. तेव्हा सावित्री म्हणते मालक अहो बघा ना आता किती उशीर झाला आहे आणि दिव्याची ज्योतसुद्धा विझत आली त्यामुळे मला दिसत नाही आहे हो. तेव्हा आता बाद झालं ना. ज्योती म्हणतो नाही आणि दिव्याची ज्योत जरी विझली ना तरीसुद्धा सावित्रीचा ज्योती बसलाय ना इथे. तेव्हा इथे सावित्री हसायला लागते. तेव्हा ज्योती काय करतो त्या दिव्यामध्ये तेल ओततो आणि ती ज्योत वरती करतो आणि म्हणतो आता ठीक आहे ना आता दिसतंय ना. ती म्हणते हो. मग पुन्हा इथे सावित्री वाचन करायला सुरुवात करते. मग इथे आ ई बोलल्यानंतर एडक्यातला सुद्धा ती बरोबर बोलते. तेव्हा इथे सावित्री आता सराव करता करता झोपी जाते. तेव्हा ज्योती तिच्या उशाजवळ बसतो आणि म्हणतो दिवसभर कामं करून थकलेली असते तरीसुद्धा रात्री माझ्याबरोबर बसून अभ्यास करते. याचं ज्योतीला कौतुक असतं. सावित्री आता आलेली असते. तेव्हा चिमणा म्हणत असते सावित्री चल तेवढी ती वांगी चिरून घे बरं भाजीसाठी आणि आता पीठ मळून ठेवलेलं आहे. एवढं पीठ मळून ठेवते मग तुला भाकऱ्या करायच्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो सावित्री आता वांगी चिरत असते पण सावित्रीच्या डोळ्यावरती खूप झोप असते कारण ती रात्रभर अभ्यास करून सकाळी पहाटे लवकर उठलेली असते. आणि तेव्हा इथे ती आता वांगे चिरत असताना तिचा डोळा लागत असतो, तिचा हात कापत असतो. तिला इथे जाभाण्या येत असतात. जाभाण्या येऊ नये म्हणून ती आपलं तोंड दाबून ठेवते. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते काय गं सावित्री काय झालं. तेव्हा सावित्री म्हणते नाही काही नाही. त्यानंतर तिची झोप तर झालेली नसतेच. आणि मग काय इथे आता चिमणा म्हणत असते की सावित्री एक काम कर, तू आता तेवढी वांगी कापून झाली ना की भाकऱ्यांचं पीठ मळून ठेवले, तू भाकऱ्यासुद्धा करून घे आणि ज्योती आला ना त्याच्यासाठी गरम दुधाचा ग्लास काढून ठेवला आहे तो सुद्धा त्याला दे. तेव्हा ज्योती येतो आणि म्हणतो सावित्री चल मी निघतो. तेव्हा ती म्हणते अहो थांबा ना न्याहारी तरी करून जा. तो म्हणतो नाही नको आता तेवढा वेळ नाही, मला दूध असेल तर दे गरम दूध पिऊन जातो. तेव्हा सावित्री म्हणते थांबा सासूबाईंनी काढूनच ठेवले. तेव्हा तो आता गरम दूध पटापट पिऊन घेतो. ती म्हणते अहो मालक घाई कशाला करताय बसून प्या ना. ज्योती म्हणतो नाही नको माझ्याकडे वेळ नाही आहे. बरं मी काय म्हणतोय ते ऐक, दुपारी थोडासा जर वेळ भेटला तर वामकुक्षी घे थोडी. तेव्हा ती आता वय मालक असं सुद्धा म्हणते. ज्योतीला माहिती असतं रात्रभरी जागलेले आहे तेव्हा थोडीशी दुपारी झोप भेटली तर घे. तेव्हा इथे सावित्री आता भाकरी करत असते. तेव्हा भाकरी करत असताना तिला तिथेसुद्धा झोप ही लागतच असते. तेव्हा सावित्री भाकरी आता करता करता हातावरची भाकरी खाली पडते आणि तव्यामध्ये पटकन ती आपला हातच टाकते. तव्यावरती हात पडल्यानंतर तिच्या हाताला चटके लागलेले असतात आणि पूर्णपणे हात आता भाजलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो सावित्री जोरात ओरडते आणि तो हात तिचा आता पाण्यामध्ये टाकते. तेव्हा इथे सावित्रीची अवस्था खूपच बिकट झालेली असते. घरातली दिवसभराची कामं सांभाळून रात्रीच्या वेळी अभ्यास करून पुन्हा दिवसभर काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणजे आता रात्रभर अभ्यास केला आहे तर सकाळी थोडंसं उशिरा उठूया असं अजिबात नसतं. सकाळी पहाटे लवकरच उठायचं असतं आणि त्यामुळे तिची ती अवस्था झालेली असते.
तेव्हा इथे सावित्री आता येते. ज्योती म्हणत असतो, झाली सगळी कामं? सावित्री म्हणते, वय. दरवाजा बंद करते. ज्योती म्हणतो, ये, आज आपण शिकणार आहोत गणित. ती म्हणते, गणित? तो म्हणतो, हां, छोटी छोटी गणितं, मोठी मोठी नाही. आधी आपण छोट्या गणितापासून सुरुवात करूया. तेव्हा इथे आता गणित म्हणजे काय, 2+2, 2+5 अशा टाईपची गणितं दिलेली असतात आणि ती गणितं आता सावित्रीला सोडवायची असतात. ज्योती म्हणत असतो, आकडेमोड बोटांवरती करायची असते, नाहीतर बोटांच्या शिरांवरती. म्हणजे आता 2+2 किती तर 4, 2+3 किती तर 5, अशी सोपी गणितं आहेत. तेव्हा इथे सावित्री आता डाव्या हाताने गणितं सोडवत असते. ज्योती म्हणतो, सावित्री काय झालं, तू उजव्या हाताने का लिहित नाही आहेस? ती म्हणते, नाही, डाव्या हाताने जमतंय का बघत होते. तेव्हा ज्योती म्हणतो, बघू बरं, तुझा उजवा हात बघू. ती डावा हात दाखवते. ज्योती म्हणतो, अगं उजवा हात बघू ना. ती म्हणते, मालक, अहो उजवा हात कशाला बघायचा आहे. तेव्हा तो जबरदस्तीने हात बघतो तर इथे सावित्रीचा हात पूर्णपणे भाजलेला असतो, लाल झालेला असतो हात. ज्योती म्हणतो, हे काय झालं? ती म्हणते, भाजला. तेव्हा ज्योती म्हणतो, कसं, लक्ष कुठे होतं तुझं? सावित्री म्हणते, ती झोप. तेव्हा ज्योती म्हणतो, झोप? तुला झोप आली होती सावित्री? सावित्री म्हणते, भय, दिवसभर काल मी काम केलं होतं, रात्री जागरण करून अभ्यास केला, सराव केला आणि सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात केली. मग भाकऱ्या करताना मला झोप लागली आणि भाकरीऐवजी हातच तव्यात पडला. तेव्हा ज्योती म्हणतो, कधी झालं हे? तर सकाळी झालं. ज्योती म्हणतो, सकाळी झालं, मग सांगितलं का नाहीस? येताना औषध घेऊन आलो असतो ना. बरं ठीक आहे, थांब, आपल्या किचनमध्ये दही आहे का? स्वयंपाकघरामध्ये दही आहे? तेव्हा ती म्हणते, हो आहे ना, आपल्या स्वयंपाकघरामध्ये दही आहे. तेव्हा ज्योती आता दही आणायला जातो. ती म्हणते, अहो काय करते आता, थांबा ना, कुठे जात आहे? तेव्हा ज्योती म्हणतो, नाही थांब. आणि तो स्वयंपाकघरामध्ये जाऊन आता दहीचं मडकं काढणार तेवढ्यातच ग्लास खाली पडतो. चिमणा धावत पडत आहे. त्याने म्हणते, काय रे ज्योती, काय झालं? तेव्हा ज्योती म्हणतो, आई काही नाही, मला पाणी प्यायचं होतं. तेव्हा चिमणा म्हणत असते, अरे सावित्री, खोलीमध्ये तांब्या भरून ठेवते ना. तो म्हणतो, अरे हां ठेवते, नाही मी विसरलो, म्हणून मी इथे पाणी प्यायला आलो. तेव्हा चिमणाबाई म्हणते, तुला भूक लागली का ज्योती? थांब, तुला भूक लागली असेल ना तर भाजी भाकरी देते. भाजी भाकरी आहे ना आपल्याकडे, हे घे, भूक लागली असेल ना तुला. ती भाजी भाकरी वाढते आणि त्याला लगेचच खायला देते. तेव्हा ज्योती आता नको म्हणत असतो. बरं बोलणार तरी काय की तो दही घ्यायला आलाय म्हणून. तेव्हा इथे चिमणाने त्याला भाजी भाकरी दिलेली असते आणि म्हणते, इथेच बस आणि खा. ज्योती म्हणतो, नाही इथे नको, मी माझ्या खोलीत जाऊन खातो. तेव्हा चिमणा म्हणते, अरे काय झालं? तो म्हणतो, नाही नको नको, खोलीमध्ये जाऊनच खातो. आणि तेव्हा इथे सावित्री म्हणते, काय झालं असेल, यांना यायला इतका उशीर का? कुणी अडवलं असेल का? कुणी प्रश्न विचारले असतील का? अरे देवा, हे सगळं आहे ना माझ्यामुळे होतं आहे. मी व्यवस्थित लक्ष दिलं नाही, माझा हात भाजला, म्हणून हे दही आणायला स्वयंपाकघरात गेले. आता काय करू मी? जर कुणी काय विचारलं तर काय उत्तर देऊ? जे काही घडत असतं त्या सगळ्याचा इथे सगळ्याचा ब्लेम ती स्वतःवरती घेत असते. तर पुढील भागामध्ये ज्योती आणि सावित्री दोघेजणं इथे अभ्यास करतायत. ही गोष्ट आता आऊपर्यंत कदाचित पोचलेली असते. आऊ येते आणि म्हणते, काय रे ज्योती, सावित्री, काय चाललं आहे तुमचं आणि हे सगळं काय आहे? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हे बघ आत्या, सावित्री शिकते. असं म्हणाल्यानंतर इथे आता सावित्री घाबरलेली असते. आऊ काय रिॲक्ट करणार असं आता तिला वाटत असतं. आऊ आता पाटी पेन्सिल, त्याचबरोबर पाट, त्याच्यावरती केलेलं लिखाण, हे सगळं बघितल्यामुळे ज्योतीला काही खोटं बोलता येत नाही. म्हणून ज्योती म्हणतो की सावित्री आता शिकते, सावित्री शिक्षण घेणार आहे. आणि त्यामुळे इथे आता आऊला खूपच जास्त आश्चर्य वाटलेलं असतं. म्हणजे आता त्या वेळेला मुलांनीसुद्धा शिकायचं नाही असं शास्त्रात लिहिले असं सांगण्यात आलं होतं. तिथे मुलांनीसुद्धा नाही शिकायचं. त्या वेळेला इथे ज्योती सावित्रीला शिकवत होते. त्यानंतर इथे गणू आलेला असतो आणि तो सावित्रीच्या अंकलिपीला, पाटीला हात लावतो. सावित्री म्हणते, गणू, पुन्हा या सगळ्याला हात नाही लावायचा हां, चल जा बरं इथून.
आणि ती गणूला उचलून आता बाजूला ठेवते. तर गणूने जाता जाता सावित्रीचा खडू उचललेला असतो आणि आपल्या हातामध्ये ठेवून घेतलेला असतो.